नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया संवर्धना, मदरसन आणि सोना BLW बद्दल. तर मित्रांनो, USने कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% टॅरिफ लावला होता, जो USने 1 महिन्यासाठी पॉज केला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज संवर्धना मदरसन आणि सोना BLWवर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, काल डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला होता. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 64%ने इन्क्रीज होऊन या Q3मध्ये आला आहे 589 कोटी रुपये. आणि मित्रांनो, डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने इन्क्रीज होऊन 2319 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, आज ब्रोकरेज फर्म सिटीने डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 6,850 रुपयांचा. चला आता बोलूया इन्फिबिम ॲव्हेन्यूबद्दल. तर मित्रांनो, इन्फिबिम ॲव्हेन्यूने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन 1,070 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर 49%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया व्ही-मार्ट रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, व्ही-मार्ट रिटेल लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15.6%ने इन्क्रीज होऊन 1,026.73 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, व्ही-मार्ट रिटेल लिमिटेडचा नेट प्रॉफिट मागल्या फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये निगेटिव्ह होता 56.51 कोटी रुपयांचा, जो या फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये पॉझिटिव्ह आहे 71.63 कोटी रुपये. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडची नेट सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 6.1%ने डिक्रीज होऊन 8,522 कोटी रुपये आली आहे. तसेच एशियन पेंट्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 23.5%ने डिक्रीज झाली आहे. चला आता बोलूया अजमेरा रिअल्टीबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 11.2%ने इन्क्रीज होऊन या Q3मध्ये आला आहे 33.89 कोटी रुपये. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये याचा नेट प्रॉफिट किती होता, इथे तुम्ही बघू शकता 30.48 कोटी रुपये. चला आता बोलूया थॉमस कुक इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, थॉमस कुक इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 8.89%ने इन्क्रीज होऊन 2,061 कोटी रुपये आला आहे. तसेच थॉमस कुक इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 47%ने डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने इन्क्रीज होऊन 1,486.9 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 20.72%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.